हाय, नमस्कार सगळ्यांना. शुभ दुपार. जेवण तर झालं असेल सगळ्यांचंच. तर जेवण झालं का मंडळी तुमचं? कारण आत्ता वाजलेले आहेत 1 वाजलेले आहेत. 1 वाजून गेलेला आहे म्हणून विचारलं मी तुम्हाला. तर आजचा विषय आहे ना, आजचा विषय खूपच वेगळा आहे बरं का. जर हे बघा, आपल्या घराला उंबरा असतो, माहिती ना तुम्हाला, घराला उंबरा असतो. तर त्या उंबऱ्यावर का बसायचं नसतं का? तर त्या उंबऱ्याला ना, म्हणजे वडिलांची जागा दिलेली असते, त्या उंबऱ्याला पाय लावायचं नाही, उंबऱ्यावर बसायचं नाही. वडीलधाऱ्यांची जागा त्या उंबऱ्याला दिलेली आहे, म्हणजे मोठी जागा आहे उंबऱ्याला. त्यामुळे उंबऱ्याला पाय लावायचा नाही. उंबऱ्याला पाया पडलं तर चांगलंच असतं. अजून एक, दरवाज्याची कडी. पहिल्या दरवाज्याला अशा कड्या असायच्या बघा. आता ते सगळंच बदललं सोडा खरं. पहिलं असं कडी अशी दरवाज्याला कडी असायची बघा. ती कडी वाजवायची नाही म्हणायचे. ते कडी वाजवली की काय होतं, भांडणं होतात म्हणायचे घरामध्ये, म्हणून ती कडी वाजवायची नाही. कुणाकुणाला माहिती मला सांगा बरं का. हे एक. आणि अजून झाडू ही लक्ष्मी आहे, झाडूला पाय लावायचा नाही. माहिती आहे ना? कुणाकुणाला माहिती त्याने मला कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि कधी कधी बघा, असे ॲल्युमिनियमच्या कढई किंवा काच्याचं भांडं असतं, तर ते असं जरा त्याला धक्का लागला का नाही, असा खन्न असा आवाज येतो त्याचा. तर त्याचा आवाज होऊन द्यायचा नाही. किंवा आपण स्वयंपाक करत असताना एखाद्या भांड्याला जर धक्का लागला तर त्याचा आवाज झाला ना, तर तो आवाज घरामध्ये करायचा नसतो, म्हणजे ते चांगलं नसतं असं मला म्हणायचं आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला, म्हणजे लक्ष्मी जेव्हा घरात येते नाही का, त्यावेळेस घर झाडून काढायचं नाही. त्याच्या अगोदर तुम्ही झाडून काढू शकता, पण त्यावेळेला घर झाडायचं नाही, दरवाजा बंद ठेवायचा नाही. पण आता कसं झालेलं आहे, फ्लॅट सिस्टीम आलेले आहे आणि लहान मुलं घरात असतात ना, त्यामुळं आता सहसा कोण दरवाजा उघडा ठेवत नाही. कुठं मुलं गेलं ना, हरवलं बिरवलं तर घेवडलं पडायचं, कुठं तरी जायचं ते. खरंच ना, असं म्हणजे होईल. परत झाडू उभा करून ठेवायचा नाही, झाडू आडवा ठेवायचा. अशा बरंच छोट्या गोष्टी आहेत. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आपण, म्हणजे सांगायचा उद्देश आहे हा. आणि कधीही आपल्याकडं कुणी जर माणूस आलं, पाहुणा येऊ द्या किंवा काही, किंवा आपल्याकडं कुणी पाणी मागू द्या, तर त्या माणसाला पाणी कसं द्यायचं, पूर्ण ग्लासभर पाणी द्यायचं. त्याला अर्धा ग्लास पाणी द्यायचं नाही कधीच, त्याला पूर्ण ग्लास पाणी द्यायचं. ते का द्यायचं ते मी नाही सांगणार, पण ते ज्याचं त्यांनी समजून घ्यावं की अर्धा ग्लास पाणी का द्यायचं, ते ज्याचं त्यांनी समजून घ्यायचं, ते मी नाही सांगणार कुणाला. हां. तर अशा छोट्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला आवडल्या तर फॉलो करा. आणि एवढं सांगायचं होतं तुम्हाला. आता मला जास्त काय आठवत नाही, जेवढं आठवलं तेवढं सांगितलं. आणि घरामध्ये का नाही, जाळी जी होती ना, ती जाळी कधी घरामध्ये होऊन द्यायची नाही. असं बऱ्याच छोट्या गोष्टी आहेत. कोण अंमलात आणतं, कोण आणत नाही. जाऊ द्या, ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न असतो. घर कायम स्वच्छ ठेवावं, एवढंच सांगेल, बाकी काय नाही. चला, बाय बाय सगळ्यांना. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब करा. थोडक्यात छोटासा व्हिडिओ केलेला आहे, कसा वाटला ते नक्की सांगा. आणि परत मला जर अजून काय आठवलं तर मी नक्कीच तुम्हाला सांगत. आणि एक गोष्ट मला सांगायची तुम्हाला, ज्या म्हणजे बायका आहे, सुवासिनी बायका आहेत ना, जरा टिकली जरा मोठी लावा त्यांनी. काय बायकांची टिकली असती बघा, नका एवढीची टिकली दिसत पण नाही. तर बघा, विचार करा. आणि तुळशीला आपलं दररोज सकाळी पाणी घाला, एवढं करा.